जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय आदिवासी आणि जय भीम। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजेच पुण्यामधलं एक अभिमानाचं नक्कीच भीम आंबेडकरी समाज आणि आपल्याच अशाच नक्कीच थरारक ऐतिहासिक जागेवरती मी आता आहे। नक्कीच माझ्या मागं बघू शकता तुम्ही। आणि मी आता आहे ज्याला तुम्हाला नाव सांगतोय त्या जागेचं भीमा कोरेगाव विजय स्तंभ अशा जागेवरती आहे बघा। तर नक्कीच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतोय आणि बघा माझ्या मागं तुम्ही बघू शकता, हा बघा नक्कीच भीमा कोरेगावचा इतिहास कोणाला माहीत नसेल, नक्कीच सर्वांनाच माहिती असेल। आणि त्याच जागेवरती आज आपण येऊन ठेपलोय। नक्कीच माझ्या समोर बघू शकता तुम्ही तो स्तंभ आणि परिसर बघा, काळी माती बघा, तुम्हाला माती दिसतच असेल, पूर्ण काळी माती। नक्कीच पीक घेण्यासाठी उपयुक्त आणि समोर तुम्हाला पीक बघा, पूर्ण ऊसाची लागवड दिसतच असेल बघा। आता मी भीमा कोरेगावला आहे। तर नक्कीच 500 महार यांनी, तुम्ही कमेंट करून सांगा मला की 500 महार यांनी कित्यांना किती माणसांना छाटलं होतं, कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मला। आणि त्याच जागेचं आठवण म्हणून विजय स्तंभ उभारण्यात आतमध्ये प्रवेश करूया। तर इथे देखील CCTV कॅमेरा निगराणीमध्ये आहेत आपण। आणि हे बघा, हे ठिकाण आहे भीमा कोरेगाव। नक्कीच भीमा नदीच्या बाजूलाच बसलेलं भीमा कोरेगाव असं गाव। आणि हा आहे विजय स्तंभ। कमेंट करून नक्की सांगा 500 महार यांनी किती लोकांना इतिहास देखील माहीत असेल आणि ते लोक तेच बरोबर कमेंट करून सांगतील या जागेवरचं महत्त्व। हे बघा, इथे देखील माहिती दिलेली आहे। तर इसवी सन 1822 शके 1743 पूर्ण माहिती आहे इथे बघा। ही बघा, नक्कीच माहिती बघा, इथं पूर्ण माहिती पण देण्यात आलेली आहे। तर असं काही आहे भीमा कोरेगाव विजय स्तंभ। संपूर्ण भागामध्ये ऊस फक्त ऊस आणि चिंचेची झाडं भरपूर आहेत या ठिकाणी। हे बघा, पूर्ण चिंचेची झाडंच आहेत। एका विशिष्ट म्हणजे समाजासाठी ही जागा खूप महत्त्वाची आहे। माझ्या मागे तुम्ही बघू शकता बघा, हीच हे बघा, ते देखील माहिती अशी दिली गेली आहे। इंग्रजीमध्ये माहिती देण्यात आली आहे। पूर्ण बांधकाम नक्कीच दगडाचं आहे बघा। तुम्हाला पूर्ण परिसर दाखवतो आणि ह्या साईडला मंदिरं देखील आहेत, ते पण तुम्हाला दाखवतोय। नक्कीच थंड वातावरण आहे पूर्ण। हे बघा, संपूर्ण काळी माती आणि ऊसाचं पीक। आणि हे बघा, इथं मंदिर आहे आणि हा भीमा नदीचा पूल आहे। तर बघा, असा काही परिसर आहे आणि एका विशिष्ट दिवशी नक्कीच इथेशी
खूप मोठ्या प्रमाणात विजय दिन साजरा केला जातो। नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही तो दिवस कुठला असतो। नक्कीच याच्या लेख आहेत ना, याच्यावरती पूर्ण माहिती दिलेली आहे। तसेच बघा किती उंच आहे बघा। जय भीम हा होता आपला छोटासा भीमा कोरेगाव विजय स्तंभाचा छोटासा व्लॉग। नक्कीच व्लॉग कसा होता कमेंट करून नक्कीच सांगा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय आदिवासी, सर्वांना मानाचा जय भीम।